कथेचं नाव आहे ओळख. लेखक डॉक्टर वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे. सौभाग्यवती सुनंदा पागनीस या व्यक्तीची आत्तापर्यंत मला पूर्ण ओळख झाली होती. मात्र तिला प्रत्यक्ष पाहण्याचा योग मात्र मला अजूनही आला नव्हता. तिला मी ओळखत होतो ते केवळ सुधीरच्या बोलण्यावरून. सुधीर म्हणजे तिचा नवरा. सुधीरला तिचं अतिशय कौतुक होतं. जणू त्याचं एकट्याचंच लग्न झालं होतं आणि त्याला एकट्यालाच सुंदर पत्नी मिळाली होती. त्याचं सुनंदाविषयीचं कौतुक इतकं होतं की एखाद्याला त्या कौतुकाची गणना वेडात करावीशी वाटली असती. सुनंदाशिवाय दुसरा विषयच जणू नव्हता. त्याच्या साऱ्या विश्वाला सुनंदानं व्यापून टाकलं होतं. जरी त्यांचा प्रेमविवाह होता तरी 4-5 वर्षानंतरही तीच आतुरता, तीच उत्कंठा कशी असू शकते याचं मला आश्चर्य वाटे. त्यामुळेच एकदा तरी सुनंदेला पाहावं, त्या दोघांचा दृष्ट लागण्याजोगा सुखाचा संसार पाहावा, तृप्त व्हावं अशी सारखी उत्सुकता मला लागून राहिली होती. बोलण्याच्या ओघात मी सुधीरला म्हटलंही तसं. त्यावर तो म्हणाला, मंगेश, तुम्हाला घरी बोलवावं, फराळ पाणी करावं, 4 घटका गप्पा गोष्टी कराव्या असं मलाही वाटतं. पण खरं सांगू, आमचं घर इतक्या गलिच्छ वस्तीत आहे की कुणालाही घरी या म्हणण्याची लाज वाटावी. अरे त्यात कसली लाज? आणि तसं असेल तर मग काही तुमच्याकडे यायलाच नको. हो, पुढल्याच महिन्यात जमेल. म्हणजे त्यात आश्चर्य वाटण्यालायक एवढं काही नाही. ही जागा सोडून दुसरीकडे जाणार आहोत आम्ही. धंतोलीत छानसा ब्लॉक मिळालाय. केवळ 60 रुपयात 3 रूम्स आणि किचन वेगळं. या महिनाअखेरीस रिकामा व्हायचंय. मला सुधीरचा हेवा वाटला. 50 रुपये किराया देऊन मला मात्र 2 खोल्यांच्या मध्ये राहावं लागत होतं. शी, खोल्या कसल्या म्हणा, त्यापेक्षा गोठा भरा. मी नकळत उद्गारलो, भाग्यवान आहात तुम्ही सुधीर. मंगेश, खोटा विनय न बाळगता खरं सांगायचं तर खरंच भाग्यवान आहे. नाहीतर सुनंदासारखी केवळ सुंदरच नाही तर गुणी असणारी पत्नी मला लाभली नसती, नाही. मी हसलो. त्या अर्थानं नाही म्हटलं मी सुधीर. सुनंदाताईंसारखी पत्नी लाभणं हे तर निश्चितच भाग्य. पण मला म्हणायचं होतं ते जागेबद्दल. जागेबद्दल का? नाही, 60 रुपयात धंतोलीसारख्या सुशिक्षित वस्तीत एवढा ब्लॉक मिळणं म्हणजे... अहो, 50 रुपये देऊन मला 2 खोल्यात कसा तरी प्रपंच सांभाळावा लागतोय. माझी व्यथा माझ्या मुद्रेवर बहुधा प्रतिबिंबित झाली असावी. सुधीर क्षणभर स्तब्ध राहिला आणि एकाएकी म्हणाला, आपण असं केलं तर मंगेश? त्याच्याकडे प्रश्नार्थक दृष्टी टाकली आणि म्हटलं, कसं? हा ब्लॉक माझ्याऐवजी तुम्हीच ठेवला तर? मी आश्चर्यानं स्तब्ध झालो. घराच्या दुर्मिळतेच्या युगात हाती आलेला चांगला ब्लॉक सोडणं म्हणजे व्यवहारी जगाच्या भाषेत बोलायचं झालं तर शुद्ध वेडेपणा होता. सुधीरच्या या अव्यवहारीपणाचा फायदा घेणं हे त्याच्या निरागस आपुलकीचा अपमान करण्यासारखं होतं. म्हणून क्षणिक मनात डोकावून जाणाऱ्या स्वार्थाला दडपून टाकत मी घाईघाईनं म्हणालो, छे, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता सुधीर. अरे पण काय हरकत आहे? वाटल्यास 1 महिन्याचं भाडं जे मी त्यांना ॲडव्हान्स म्हणून दिलंय ते तुम्ही मला परत करा म्हणजे झालं. नाही, छे, भलतंच काय. शिवाय सुनंदाताईंचाही विचार घ्यायला हवा या बाबतीत. तिचा काय, माझ्या विचाराबाहेर कधीही जाणार नाही ह्याची खात्री आहे मला. तिला मुळीच वाईट वाटणार नाही. तथापि त्यांच्या सौजन्याचा फायदा घेणं मला कसंसंच वाटलं. मनात क्षणमात्र निर्माण झालेल्या मोहाला मुळासकट निपटून टाकीत मी म्हणालो, पण मला वाईट वाटेल त्यात. मी ब्लॉकमध्ये येईन तुमच्या, पण तुमच्या दोघांचा संसार बघायला पाहुणा म्हणून. सुधीर माझ्याशी एवढ्या मोकळेपणानं बोलत असला तरी स्वभावाने मात्र तो मितभाषी होता. कारणाशिवाय कुणाशी सहसा बोलताना मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. किंबहुना एक माझा अपवाद सोडला तर ऑफिसमध्ये इतर साऱ्यांशीच तो बोलणं टाळताना दिसे. आपण बरं की आपलं काम बरं अशी त्याची वृत्ती. नाकासमोर चालायचं, उगीच अनाठाई चौकसपणा दाखवायचा नाही, ही जणू सवयच त्यानं स्वतःला लावून घेतली असावी. इतरांसमोर अबोल वाटणारा हा गृहस्थ इतका आपलेपणानं माझ्याशी बोलतो आणि तेही आपपर भाव न दाखवता मनाचे सारे कप्पे मोकळे करीत, याचं कधीकधी मलाही आश्चर्य वाटे. वास्तविक माझा आणि त्याचा परिचय काही फार दिवसांचा नव्हता. 2-3 महिने झाले होते. मी त्याच्या ऑफिसमध्ये नुकताच बदलून आलो होतो. सुरुवातीच्या 2-3 दिवसात कुणाशीही विशेष परिचय घडलाच नव्हता.
केवळ सेक्शनमधल्या लोकांचे चेहरे तेवढे ओळखीचे झाले होते. त्यातही सुधीरचा चेहरा विशेष लक्षात राहिला. कुरळ्या केसांची उजव्या कपाळावर झुकलेली बट, मधून सावरीत शांतपणे काम करणाऱ्या या काळ्या सावळ्या तरुणानं माझं लक्ष वेधून घेतलं होतं. पण सेक्शनमधल्या सगळ्या समव्यवसायी लोकांचा जणू तो थट्टामस्करीचा विषय होता. परंतु अशांच्या थट्टेला प्रत्युत्तर देणं म्हणजे त्यांना उत्तेजन देणं हे त्याला अनुभवानं माहिती झालं होतं आणि म्हणूनच या साऱ्या मस्करीचा प्रवाह डोक्यात जाऊ न देता तो स्थितप्रज्ञासारखा निर्विकारपणे काम करीत राही. कधीकधी या थट्टेला एवढं हिंस्र स्वरूप येत असे की ससाण्याच्या थव्यात गवसलेल्या रानचिमणीचीच कुणालाही आठवण व्हावी, निदान मला तरी तसा भास होत असे. अशावेळी मला त्याची फार कीव येई, त्याच्या बाजूनं बोलावं असं वाटे. परंतु मी ऑफिसमध्ये अजून नवखा असल्यानं बोलणं टाळून केवळ कीव भरलेल्या डोळ्यांनी मी त्याच्याकडे बघत राही. आणि नेमक्या अशावेळी आमची नजरानजर झाल्यास मलाच अक्षरशः मेल्याहून मेल्यासारखं होई. सामान्याहून वेगळ्याच वाटणाऱ्या त्याच्या नजरेला नजर देणं मला जमत नसे. आणि एक दिवस अचानक आमचा परिचय झाला. मी दुपारच्या वेळी चहासाठी कॅन्टीनमध्ये बसलो होतो, तेवढ्यात सुधीर आत आला. कुठेतरी पाहत. माझ्याकडे लक्षच नव्हतं त्याचं. अखेर मीच उठून तो बसला होता तिथं त्याच्या शेजारी जाऊन बसलो. क्षणभर भ्रमिष्ठासारखा तो माझ्याकडे बघतच राहिला. मी शत्रू का मित्र हे माझ्या मुद्रेवरून वाचून पाहण्याचा त्याचा प्रयास असावा. कुठेतरी अंतराळात भटकणारं आपलं चित्त जणू त्यानं स्वस्थानी आणलं आणि मग सरळ या गोष्टीचा अंदाज घेऊन मंदसा माझ्याकडे बघून तो हसला. ती विचित्र शांतता अस्वस्थ करणारी होती म्हणून मीच प्रश्न केला, काय घेणार सुधीर, चहा की कॉफी? तो दचकला. नको नको, काही नको. अंगावरचं जळमट झटकून टाकावं तशाप्रमाणे तो माझ्या प्रश्नाला झटकून टाकीत होता. कॅन्टीनमध्ये येऊन काहीही न घेणारा माणूस मी पाहिला नव्हता. त्यामुळे त्याच्या बोलण्याला विनय मानून मी 2 कप चहा सांगितला आणि मग म्हणालो, पुष्कळ दिवसापासून तुमच्याशी बोलायचं ठरवलंय पण योगच आला नाही. योग हे आकस्मिकच यायचे असतात नाही? त्याचं उत्तर मला फार आवडलं आणि बघता बघता परकेपणाचा पडदा विरून गेल्यासारखं वाटलं. मी निस्संकोचपणे उद्गारलो, राग मानू नका, पण फार त्रास देतात हो तुम्हाला सेक्शनमधले लोक, नाही? त्याच्या डोळ्यात क्षणमात्रच संतापाची लहर उगवून मावळली. लोक? तो त्वेषानं म्हणाला. अहो, जनावरं आहेत ती, जनावरं. मग खरमरीत उत्तर देऊन गप्पा का करत नाही तुम्ही त्यांना? जनावरांना कुठं उत्तर देतात का? जनावर अंगावर आलं की बाजूला सारायचं मुकाट्यानं. हा शहाणपणाचा मार्ग आहे, तुम्हाला नाही वाटत? बरोबर आहे तुमचं म्हणणं. मला त्याची उत्तर देण्याची पद्धतच फार आवडली आणि उरलासुरला दुरावाही गळून गेल्यासारखा वाटला. तेवढ्यात चहा आला. हे काय, 2 कप कुणासाठी? सुधीरनं विचारलं. आपल्या दोघांसाठी. पण मी चहा घेत नाही, खरंच नाही. आणि माझ्या डोळ्यातला अविश्वास पाहून तो पुढे म्हणाला, आणि खरं सांगू, मी हॉटेलात काही खाल्लेलं सुनंदाला आवडत नाही. तसं पाहिलं तर हॉटेलमधील पदार्थ खाणं हे माझ्याही बायकोला आवडत नसे. पण म्हणूनच सांगतो, पत्नीची मर्जी सांभाळू पाहणाऱ्या सुधीरचं मला कौतुक वाटलं. त्याच्या सुनंदावरील प्रेमाच्या घनतेची थोडीशी कल्पना मला आली. मी क्षणभर स्तब्ध झालो. टेबलवर ठेवलेल्या चहाच्या कपातील वाफा वातावरणात रांगोळी काढीत होत्या. तिकडे माझं लक्ष वेधलं गेलं होतं. मी मनोमन स्तंभित झालो होतो. म्हणजे ते चहाचे 2 कप मला जड झाले होते असं नाही, पण आपणच 2 कप पिणं बरं दिसणार नाही म्हणून मी 1 कप परत न्यायला सांगितलाही असता. परंतु तसं करण्यापूर्वी पुन्हा एकदा प्रयत्न करावा असं मला वाटलं. कारण नाही म्हटलं तरी सुधीरला मी परकाच होतो ना, आणि विशेष परिचय नसताना संकोच वाटतोच. तसंच कदाचित त्यालाही वाटत असल्यास ते स्वाभाविकच होतं. त्यामुळे बायकोला आवडत नसलं तरी एखाद वेळी मित्रांसोबत आपद्धर्म म्हणून घ्यायला काय हरकत आहे असा युक्तिवाद मी करणार. तेवढ्यात तोच हसून म्हणाला, आपण संकोच करू नका, मी खरंच चहा घेत नाही. कधीच नाही? नाही नाही, तसं नाही. चहा घेतच नाही असं नाही, पण फक्त घरी. सुनंदाचं चहाशिवाय कुठं चालतं, ती घेते आणि अर्थात मलाही घ्यावा लागतोच, पण फक्त तिच्याच हातचा.
आणि खरं सांगू, सुनंदाच्या हातच्या चहाला जी चव आहे ना, तशी चव कुठल्याच चहाला यायची नाही. ती चव अंगवळणी पडली, मग दुसरीकडचा चहा कसा घ्यावासा वाटेल मला, तुम्हीच सांगा. बरोबर आहे, काहीतरी बोलणं भाग आहे म्हणून मी बोललो. परंतु माझ्यासारख्या परक्या माणसापुढं त्यानं अशा प्रकारचं बोलावं हे जरा मला विचित्र वाटलं. कदाचित सेक्शनमधल्या लोकांच्या जीवघेण्या स्वभावामुळं आजपर्यंत मुद्दाम अबोल राहिलेला हा गृहस्थ माझ्याकडून आपुलकीचा भाव प्रकट होताच बोलत सुटला असावा असा अंदाज मी बांधला. आणि तो बरोबरच होता. फार बोललो मी आज, एवढा कधीच बोलत नव्हतो, सुधीर म्हणाला. एक कप रिकामा करून मीच दुसरा कप ओठाला लावला आणि म्हटलं, का? अहो, बोलायचं कुणाशी? त्यांच्याशी, त्या पशूंशी? त्याच्या नजरेत पुन्हा तोच त्वेष झळकला. सामान्यत सर्वसामान्य माणसाच्या नजरेत आढळणार नाही अशी वेगळी चमक त्याच्या डोळ्यात मला दिसू लागली. चहाचं बिल चुकवून आम्ही बाहेर पडलो. आमचे रस्ते जिथून वेगळे होणार होते तिथं येताच मी त्याचा निरोप घेत म्हणालो, चला बरं आहे, भेटू उद्या. घरीच जाणार ना आता? हो, घरीच. सुनंदा वाट बघत उभी असेल ना दारात. अहो, ठरल्या वेळेपेक्षा थोडा जरी उशीर झाला ना की मग गंगा यमुना पोहून जायची वेळ येते. आणि तिराहिताला विचित्र वाटावं एवढ्या जोरानं तो आपल्याच विनोदावर हसला. त्यानंतर 2 दिवस सुधीर ऑफिसमध्येच आला नाही. मला उगीचच चुटपुट लागून राहिली होती. मी काळजी करत होतो. 3ऱ्या दिवशी त्याला ऑफिसमध्ये पाहताच मला हायसं वाटलं. दुपारी जेवणाची सुट्टी संपत आली होती, पण सेक्शनमधले सर्वजण अजून कॅन्टीनमधून आले नव्हते. त्यामुळे ऑफिसमध्ये आम्हा दोघांशिवाय दुसरं कोणीच नाही असं पाहून मी विचारलं, सुधीर 2 दिवस आला नाहीत? CLच्या अर्जावरून आजारी होतात एवढं मात्र कळलं. अहो, कसला आजार आणि कसलं काय? म्हणजे? आजारीपणाची सबब सांगून घरी राहण्याजोगं कोणतं महत्त्वाचं त्याला काम होतं याचा मी विचार करू लागलो. झालं काय, परवा सकाळी थोडं थकल्यासारखं वाटत होतं मला. किंचित सर्दी झाली होती. आता सर्दी काय कुणाला होत नाही, पण आमच्या सुनंदाचं सारंच मुलखा वेगळं. हट्टच धरून बसली, मी काही तुम्हाला आज ऑफिसात जाऊ द्यायची नाही. तुम्हाला बरं नाही, तुम्हाला अपस्मार करायची खोडच आहे, असं आणि तसं. अरे, मग दिवसभर पडून राहावं लागलं असेल? नाहीतर दुसरं काय करणार, पडून राहिलो. पण तीही खाटेवरून उठायला तयार नव्हती. म्हटलं, बैस, अनायसे अंग चेपून मिळते तर मी तरी कशाला नाही म्हणू. मनातल्या मनात मी पुन्हा सुधीरचा हेवा करू लागलो. एकदम आठवण झाल्यासारखं करून तो म्हणाला, अरे, फोटो दाखवायचाच राहिला नाही का? सुधीरनं फोटो दाखवला. त्यानं दाखवलेला फोटो पाहताच मला आश्चर्य वाटलं आणि म्हणालो, अरे हे काय, तुमच्या दोघांचा फोटो कुठे आहे? नाही, दोघांचा फोटो काढणं तिला अजिबात आवडत नाही. का? अहो, त्याला कसलं आलंय कारण, एक वेडच. जुन्या बायकांचं मत असतं की नवऱ्याचं नाव घेतलं की त्याचं आयुष्य कमी होतं. तसंच नवऱ्यासोबत फोटो काढल्यानंतरही असंच होतं असं तिला कोणीतरी सांगितलं. झालं, तेच घेतलं डोक्यात. स्वतःचा फोटो काढायला मात्र तिची हरकत नाही. का? अशानं त्याचं आयुष्य कमी नाही होत वाटतं. होतं ना, पण ते कमी होणारं आयुष्य नवऱ्याला लाभतं असं तिचं म्हणणं. अर्थात माझा यावर काडीचाही विश्वास नाही, पण म्हणून तिचं म्हणणं कसं मोडायचं नाही? तो उत्साहानं बोलत होता. एकीकडे हे ऐकत असतानाच मी फोटोचं निरीक्षण करीत होतो. सुधीरच्या बोलण्यावरून मी सुनंदाच्या स्वरूपासंबंधी काही कल्पना स्वतःची केलेली होती, पण ती एवढी सुंदर असेल असं मला वाटलं नव्हतं. खरोखरच सुंदर, रमणीय या शब्दाचा अर्थच जणू तिथे साकार झाला होता. मलाच काय, कुणालाही सुधीरचा हेवा वाटला असता. सुधीरच्या बोलण्यावरून आत्तापर्यंत सुनंदाविषयी इतकी माहिती मला मिळाली होती की त्यामुळे आमची कित्येक वर्षापासून ओळख होती असंच मला वाटू लागलं होतं. ती एक अद्वितीय तरुणी होती, यात काहीच संशय नव्हता. अतुलनीय असं सौंदर्य परमेश्वरानं तिला निस्संकोचपणे बहाल केलं होतं. ती फार चांगलं गात होती. स्वयंपाक कला, भरतकाम ह्यासारखी सुगृहिणीला आवश्यक असणारी सारी कामं तिला अवगत होती. इतकंच नाही तर आधुनिक फॅशनच्या मागे धावण्याचा तिला तिटकारा होता. सुनंदेविषयीच्या आपल्या प्रेमभावनेचं वर्णन आरंभी जेव्हा सुधीर करायचा तेव्हा एक प्रकारे मला मनोमन हसू येत होतं. हे प्रेम का वेड?
बायको झाली म्हणून काय तिचं एवढं कौतुक करायचं? कदाचित प्रेमापेक्षा त्यात लंपटताच जास्त असावी असा तर कधी कधी माझा ग्रह होत असेल. पण खरोखरच ज्याचं वर्णन करणं शब्दांना अशक्य व्हावं अशा अनेक गुणांचा समन्वय सुनंदाच्या ठिकाणी झाला होता हे मात्र अखेर मान्यच करावं लागलं मला. क्षणाक्षणाला सुनंदाचा उल्लेख करायला सुधीर वेडा का होता? सुधीरच काय, त्याच्या जागी कोणीही असता, फार काय अगदी मी जरी असतो तर कदाचित हेच केलं असतं. सुनंदाला एक क्षणभरही विसरणं मलाही जड गेलं असतं. आणि ह्या साऱ्या सुखात सुधीरला एकच दुःख होतं. ज्या जागेत तो सध्या राहत होता ती जागा अत्यंत बकाल वस्तीत होती. अंधाऱ्या आणि कुबट वातावरणातील 2 खोल्यात आपल्या कलात्मक वृत्तीच्या सुंदर बायकोला राहावं लागतं हे त्याला फार डाचत होतं. आपलं छोटंसंच का होईना सुंदर घर असावं, अंगणात छोटीशी बाग असावी, मित्रमैत्रिणींनी घरी यावं, त्यांचं आगतस्वागत करावं आणि आपला राजा राणीचा सुखाचा संसार पाहून त्यांनी कौतुकानं उच्चारलेले 2 शब्द ऐकावे हे त्याचं साधं स्वप्न होतं. पण त्या बकाल वस्तीत त्याची फार कुचंबणा होत होती आणि म्हणूनच धंतोलीतील तो ब्लॉक त्याला मिळाल्यामुळं जेवढा आनंद त्या दोघांना झाला असेल त्यापेक्षाही अधिक आनंद मला झाला. त्या दिवशी जेवणाच्या सुट्टीत मला एकीकडे गाठून तो म्हणाला, मंगेश, येत्या सोमवारी नवीन ब्लॉकमध्ये जायचं ठरलंय हं आमचं. अरे वा, छान, खरं का? मी आनंदानं म्हणालो. छान तर खरंच, पण त्याच्या स्वरात चिंता डोकवलेली मला स्पष्ट जाणवली. वाटलं आता कसली अडचण आली असेल या गृहस्थाला. सुंदर सद्गुणी बायको, नवऱ्याची मर्जी सांभाळणारी आणि त्यात आता स्वतंत्र मनपसंत घर मिळणार. खरं तर काळजीलाही एवढीशी जागा आता असू नये. मी म्हटलं, पण काय? अहो, नवीन घरी जायचंय, पण नवी वस्ती, ओळखीपाळखीचं जवळपास कुणी नाही. कमी जास्त काही झालं तर सुनंदा घरी एकटी, मी ऑफिसमध्ये अडकलेला, मग जवळपास कोण आहे जिव्हाळ्याचं? सुधीरला काय म्हणायचंय तेच मला कळेना. पण जरा वेळानं त्यानं सांगितलं की सुनंदाला दिवस गेले होते. मी त्याला धीर दिला. अरे, अजून त्याला थोडा अवकाश आहे सुधीर, त्याची चिंता आत्तापासून कशाला? तिथं गेल्यावर परिचय होईलच की. आणि मला वाटतं सुनंदाताई आपल्या लाघवी स्वभावानं 1-2 दिवसातच साऱ्या शेजार पाजाऱ्यांना आपलंसं करून घेतील. सुधीरचा चेहरा उजळून निघाला होता. तो कुठेतरी दूर बघत होता. कसला तरी शोध घेत असल्यासारखे त्याचे डोळे दिसत होते. कदाचित कल्पनेतील सुखी संसाराचं चित्र त्याच्या दृष्टीत साकार झालेलं दिसत असावं. मी त्याची तंद्री मोडली नाही. त्यानंतर 7-8 दिवस सुधीर मला दिसलाच नाही. पुन्हा आजारी असल्याची चिठ्ठी त्यानं ऑफिसमध्ये पाठवली होती. पण त्याच्या आजाराच्या स्वरूपाची मला आता चांगली कल्पना होती. तो नक्कीच जुनी जागा सोडून नवीन ब्लॉकमध्ये राहायला गेला असावा. नवीन जागेत सुनंदेलाही करमत नसावं आणि तिला एकटं वाटू नये म्हणून सुधीरलाही घरी राहणं भाग पडलं असावं. आणि अर्थातच या तर्कात न पटण्यासारखं काहीच नव्हतं. पण आज येईल, उद्या येईल असं करता करता 8 दिवस निघून गेले आणि तरीही सुधीर ऑफिसमध्ये आला नाही. मग एकदम एक विचित्र शंका माझ्या मनात निर्माण झाली. सुनंदा आजारी तर नाही? तिचे दिवस भरत आले होते. कदाचित सामानसुमान लावण्याची दगदग तिच्या नाजूक प्रकृतीला मानवली नसावी. अशा अवस्थेत जी दक्षता घ्यायला पाहिजे ती कदाचित घेतली गेली नसावी आणि त्यामुळे तर तिच्या प्रकृतीला काही अपाय झाला नसावा. आणि ही शंका खरी असल्याची माझी खात्रीच झाली. ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे मी रमतगमत घरी चाललो होतो. तोच एकाएकी सायकलवर बसून घाईघाईनं कुठेतरी जाताना मी सुधीरला पाहिलं. विस्कटलेले केस आणि कुणालाही गबाळा वाटावा असा वेश. डोळ्यांनी तो धड रस्ता तरी बघत होता का नाही कुणास ठाऊक. त्याला अशा अवस्थेत एकाएकी पाहताच मला सुचेनासं झालं. आणि नंतर जेव्हा त्याला मी हाक मारली तेव्हा तो बराच दूर निघून गेला होता. नक्कीच सुनंदाला काहीतरी झालं असावं. गंभीर, भयानक असं. सुधीरच्या मनस्थितीची मला कल्पनासुद्धा करवत नव्हती. उद्या सकाळी उठून प्रथम त्याच्या नव्या घरी जायचं आणि त्याला धीर द्यायचा असं मी ठरवलं. पण सकाळी वेळच मिळाला नाही.
पण दुपारी सुधीरचं पत्र मिळालं मला. त्यानं ते पत्र अत्यंत घाईघाईत लिहिलं होतं. हे पत्रातील वेड्या वाकड्या अक्षरांवरून अगदी स्पष्ट दिसत होतं. ते वाचताच मी सुन्न झालो. सुनंदाचं ॲबॉर्शन होऊन ती त्यातच दगावली होती. मी तसाच निघालो. रस्त्यानं मी सायकल चालवीत होतो खरा, पण दृष्टीसमोर सारखी सुनंदा दिसत होती. तिला मी अजून प्रत्यक्ष पाहिलं नसलं तरीही मी तिला स्पष्ट बघत होतो. भरतकाम करीत असलेली सुनंदा, सुधीरची वाट बघत दारात उभी असलेली सुनंदा, सुधीरचं अंग चेपून देत असलेली सुनंदा. तिची कितीतरी रूपं माझ्या डोळ्यासमोर येत होती. त्याच्या नव्या घराचा त्यानं सांगितलेला पत्ता माझ्या स्मरणात होता. त्यामुळे घर सापडायला वेळ लागला नाही. पण त्याच्या घरासमोर एक चमत्कारिक शांतता पसरली होती. अगदी काही दिवसापूर्वीच तिथे आकांत उसळला होता असं काही वाटे ना. घराच्या बंद दरवाजाकडे मी क्षणमात्र बघतच राहिलो. भर जळत्या दुपारी भ्रमिष्ठासारखं मला तिथं उभसल्याचं पाहून जवळच्याच एका वयस्कर गृहस्थांनी विचारलं, काय हवंय? कुणाला शोधताय? सुधीर पागनीस इथेच राहतात का? हो, पण सध्या त्यांच्या घरी कुणी नाही. मला सुधीरला भेटायचं होतं. सुधीरला? त्या सद्गृहस्थांनी अत्यंत आश्चर्यानं विचारलं. त्यांच्या स्वरातल्या आश्चर्यानं बावरून जाऊन मी म्हणालो, हो, सुधीर पागनीस. त्यांची पत्नी सुनंदा वारल्याचं कळलं. ते गृहस्थ विचित्र नजरेने क्षणभर माझ्याकडे नुसते बघतच राहिले आणि एका वेगळ्याच स्वरात म्हणाले, सुधीरला नुकतंच मानसोपचार तज्ज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये नेलंय आणि त्याच्या बायकोविषयी विचाराल तर अद्याप त्याचं लग्न झालेलं नाही. हे ऐकून मलाच वेड लागतंय का काय असं क्षणभर वाटलं आणि मी अवाक होऊन बघतच राहिले. फ्रेंड्स, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा.